श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यानंतर पहिलाच येणारा जो सण असतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा. मकर संक्रांत ही यंदा 14 जानेवारीला असणार आहे. 13 जानेवारीला भोगी आणि 15 जानेवारीला क्रिकांत असणार आहे. असे हे मकर संक्रांतीचे 3 दिवस असतात. या 3 दिवसांमध्ये पृथ्वी तलावरती जे सकारात्मक तत्व आहे तर ते अनेक पटीने सक्रिय असतात. आपल्या घरातील मुलाबाळांच्या कल्याणासाठी, आपल्या पतीच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी या संक्रांतीच्या वेळेमध्ये म्हणजे या 3 दिवसांमध्ये जमेल त्या दिवशी तुम्ही आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे. प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते की आत्ताच्या सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये. त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी. त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण व्हाव्यात. यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून फेकून द्यायची आहे, जेणेकरून त्यांच्या जीवनातील सर्व दोष, विघ्न, अडचणी, संकटे संपेल आणि त्याचबरोबर त्यांची अभ्यासात प्रगती होईल, नोकरीत भरघोस यश मिळेल आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा, जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. सर्वात प्रथम तुम्ही हा उपाय कधी करायचा आहे? भोगी असेल, मकर संक्रांत असेल किंवा क्रिकांत, 13, 14 आणि 15 या 3 दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तुम्हाला वाटलं की आपण 3 दिवस सलग हा उपाय करायचा आहे तर तुम्ही 3 दिवस सलग हा उपाय करू शकता किंवा या 3 दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही करू शकता. काहीच अडचण नाहीये. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे? तर आता हा उपाय या 3 दिवसांमध्ये तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजे संध्याकाळी 5 ते 7ची जी वेळ असते, ज्याला आपण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते, जो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा हे त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात, त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्याला तो उपाय करत असताना माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळेल आणि मुलांची प्रगती देखील होईल. सर्वात प्रथम बघा, आपण हा उपाय कशासाठी करत आहोत? प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा असेल किंवा माझी मुलगी असेल ना तर कुठेही मागे राहता कामा नये. आता काय होतं, मुलं बाहेर जातात, मग मुलांना नजर दोषेचा सामना करावा लागतो किंवा घरातल्यांची सुद्धा नजर लागते, आई वडिलांची देखील लागू शकते. आता नजर दोष ज्या वेळेस होतात त्यावेळेस मुला-मुलींचा स्वभाव हा हट्टी होतो, चिडचिडा होतो, तापट होतो, मोठ्यांचं ऐकत नाही, आईवडिलांचं ऐकत नाही किंवा मग बघा सतत आजारपण असतं. लहान मुलं असेल ना तर कंटिन्यू मुलं आजारीच असतात, सारखं दवाखाना आपला हा चालूच असतो. त्याचबरोबर जर मुला-मुलींनी खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात, बाहेर शिक्षणासाठी जातात, पण तरीही त्यांना पाहिजे तशी त्यांच्या मनाजोगती नोकरी जी आहे तर ती मिळत नाही. नोकरीमध्ये सतत अपयश येत असतं. अभ्यास खूप करतात पण परीक्षेसाठी गेले तर जे काही अभ्यास केलेला आहे तर ते संपूर्ण ते विसरून जात असतात. या ज्या काही सर्व समस्या असतात, या सर्व समस्यांमुळे आपण खूप कंटाळतो. प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलाने भरघोस यश मिळावं, त्याची प्रत्येक ठिकाणी प्रगती व्हावी. त्यासाठीच या ज्या काही खूप महत्त्वाच्या तिथी असतात, या तिथींना ज्या सकारात्मक लहरी आहे पृथ्वी तलावरती 1000 पटीने सक्रिय असतात आणि त्यावेळेस जर आपण काही उपाय करतो, काही सेवा करतो, त्याचं अगणित पुण्य, अगणित फळ हे आपल्याला मिळत असतं आणि नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका. हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता. आता सपोज तुमच्या घरामध्ये पती पत्नी असेल, त्यांच्यामध्ये जर भांडण कटकट होत असेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. काहीच अडचण नाही. घरामध्ये वयोवृद्ध असेल, इतर कोणती व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे?
उपाय ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये ह्या 3 दिवसांमध्ये करणार आहात तर त्या वेळेमध्ये घरामध्ये चुकूनही सुतक पिरियड्स नसावं याची काळजी घ्या. म्हणजे घरामध्ये सुतक नसावं, पिरियड्स पण नसावे, त्यावेळेसच तुम्ही हा उपाय करू शकता. जर नंतर करायचं असेल तर एखाद्या शनिवारी तुम्ही करू शकता. मुलांचे लग्न जमत नाहीये, लग्न जमण्यामध्ये अडचणी येत आहेत कारण ग्रह दोष असू शकतात कुंडलीमध्ये वास्तुदोष असू शकतात, पितृदोष असू शकतात. हे जे काही सर्व दोष आहेत तर ते दूर करणं प्रथम खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी उपाय करत असताना त्यावरती चुकूनही किंतु परंतु मनामध्ये येता कामा नये. किंवा बाहेरचे जे व्यक्ती असतात तर त्यांना चुकूनही आपल्याला सांगायचं नसतं तुम्ही जो काही उपाय करणार आहात त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे किंवा आपल्या मुलांच्या बद्दल काय भावना आहे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे त्याचा जो काही दुष्परिणाम आहे तर तो आपल्या उपायाने होतो आणि त्यामुळे आपल्याला त्याचे लाभ मिळत नाही. त्यामुळे इतरांना न सांगता एखादा उपाय करता, एखादी सेवा करताय तर ती गुप्त ठेवा. गुप्त ठेवल्यामुळे त्याचे चांगले फायदे आपल्याला होत असतात. आता तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे. आई, मावशी, वडील कोणीही हा उपाय करू शकतं, काहीच अडचण नाहीये. मुलगा असेल, मुलगी असेल त्यांच्यासाठी करू शकता. जर मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीने करायचा तेही सांगणार आहे. 2 मुलं मुली घरामध्ये असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा करू शकतात. काय करायचं आहे, हातपाय स्वच्छ धुवायचे, देवघरामध्ये एक छान दिवा लावून घ्यायचा आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात. हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला मुलांवरनं उतरवून फेकून द्यायचा आहे. आता हा उतारा कशा पद्धतीने तयार करायचा आहे, उतारा तयार करण्यासाठी आपल्याला फक्त 2 ते 3 वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्याच्यापासूनच तुम्ही हा उतारा तयार करणार आहात. त्यामध्ये सर्वात पहिला आपल्याला जी वस्तू घ्यायची आहे तो म्हणजे एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. नारळ हे जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात किंवा मग नवीन देखील आणू शकतात. नारळ घेतलं की त्या नारळावरती तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आहे. पिवळी मोहरी ठेवल्यानंतर अगदी थोडीशी चिमूटभर ठेवायची आहे. ज्या ठिकाणी शेंडीचा भाग असतो बघा तर तिथे तुम्ही ठेवू शकता जेणेकरून ती खाली पडणार नाही. किंवा मग एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही हे नारळ आणि त्यावरती थोडीशी पिवळी मोहरी ठेवा. त्यानंतर त्यावरती तुम्हाला एक कापूर जो असतो तर ते कापूरची वडी प्रज्वलित करून त्या पिवळ्या मोहरीवरती तुम्हाला ठेवायचा आहे. नारळ ठेवायचं, त्या नारळावरती तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आहे, त्यावरती तुम्हाला एक कापूरची वडी प्रज्वलित करून ठेवायची आहे. हे सर्व साहित्य तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये घेऊ शकता. नंतर काय करायचं आहे तर मुलांना तुम्हाला खाली जमिनीवरती बसवायचं आहे. बसवल्यानंतर मुलांचा चेहरा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करता येईल अशा पद्धतीने बसवा. त्यानंतर मुलांच्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज म्हणजे ज्या पद्धतीने घड्याळ उलट्या दिशेने फिरतं बघा त्या पद्धतीने तुम्हाला हे ज्या वस्तू आहेत कापूर प्रज्वलित केल्यावरती मुलांच्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज तुम्हाला फिरवायचे आहेत. थोडंसं जी पिवळी मोहरी आहे तर ती खाली प्लेटमध्ये सांडू शकते, काहीच अडचण नाही आहे. तुम्ही फक्त पिवळी मोहरी जर त्या प्लेटमध्ये असेल तरीही चालेल. तुम्ही कापूर हा त्या नारळावरती ठेवू शकता. नंतर काय करायचं आहे, अँटी क्लॉकवाईज 7 वेळेस तुम्हाला ते फिरवायचं आहे. फिरवल्यानंतर आपल्याला हे जे साहित्य आहे तर ते घेऊन आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे. घराच्या बाहेर आल्यानंतर तिथेच ती बाहेर प्लेट ठेवायची आहे जोपर्यंत तो कापूर जो आहे तर तो विझत नाही. कापूर एकदा विझला की त्यानंतर तुम्हाला हे जे नारळ आहे तर ते निर्मल्यामध्ये म्हणजेच एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडून द्या किंवा एखाद्या झाडाखाली टाका किंवा रोडच्या कडेला, पण कोणाचाही हातपाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. एका मुलासाठी एक नारळ घ्यायचा आहे. जर घरामध्ये 2 मुलं असतील तर त्या एकाच नारळाने दोघांवरनं तुम्ही हा उपाय करू शकता. एकाच नारळाने दोघांवरनं हे नारळ एकदा उतरवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता. जर मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या वस्तू उतरवणार आहात त्यावेळेस माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व त्रास, दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी संपलेले आहे असा भाव मनामध्ये ठेवायचा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे
की म्हणायचं आहे, माझ्या मुलांना लागलेली जी कोणाची नजर असेल, आलेल्याची, गेलेल्यांची, घरातल्यांची, बाहेरच्यांची जी कोणाची नजर असेल तर ती निघून जाऊ दे आणि माझ्या मुलांची प्रगती हो दे, असा भाव मनामध्ये ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. घरामध्ये प्रवेश करत असताना मग हातपाय धुवायचे, स्वच्छ हातपाय धुवायचे, घरामध्ये प्रवेश करायचा. अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.